हर हर महादेव मित्रांनो. तर आज आमची 12 दिवसांची कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण होत आहे. आज आहे तारीख 22 ऑगस्ट 2025. खूपच सुंदर अशी ही कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण झालेली आहे. ज्या म्हणजे कैलास यात्रेची आम्ही 5 वर्ष वाट पाहत होतो ती आज पूर्ण झालेली आहे. मला अजूनही आठवते 2020 साली जेव्हा कोरोना आला 19 फेब्रुवारी, तेव्हा आम्ही थायलंडला होतो आणि तेव्हाच कोरोनाचे वातावरण चालू झाले होते. तेव्हा आमची ही कैलास मानसरोवर यात्रा जून महिन्यामध्ये जाणार होती, पण या कोरोनामुळे ही काही झाली नाही. आणि बरोबर 2024 रोजी ही यात्रा चालू केली चायनीज सरकारने, पण तेव्हा येणाऱ्या लोकांनाच चालू केलेली होती. त्याच्यानंतर आपले जे भारतीय म्हणजे बाहेर राहणारे भारतीय त्यांच्यासाठी जी यात्रा चालू केली. आणि जेव्हा 2025 या वर्षी चालू केली ती संपूर्ण भारतीयांसाठी आणि भारतातल्या बाहेर राहणाऱ्या सगळ्यांनासाठी चालू केली, तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला. आणि आमचा ग्रुप हा 12 ऑगस्ट रोजी निघणार होता, परंतु काही कारणास्तव 9 ऑगस्ट रोजी हा ग्रुप निघाला आणि मी नंतर ग्रुपला जॉईन झालो 12 ऑगस्ट रोजी. आणि त्याच्यानंतर आज 22 ऑगस्ट रोजी आम्ही पुन्हा रिटर्न काठमांडूमध्ये आलेलो आहे. हे आमचं हॉटेल आहे लॉर्ड्स. खूपच सुंदर हॉटेल आहे आणि ह्या हॉटेलमध्येच कायम आम्ही राहत असतो. तर अशा प्रकारे ही यात्रा आमची पूर्ण झालेली आहे. आज संपूर्ण आम्ही आमचा ग्रुप घेऊन मुंबईकडे निघत आहोत. आता मी निघत आहे सर्वप्रथम पशुपतीनाथांचं दर्शन घेण्यासाठी. हर हर महादेव. हर हर महादेव मित्रांनो. तर ही कैलास परिक्रमा मी माझ्या व्हॉट्सअप स्टेटसद्वारे रोज टाकत असतो 1-2 तासामध्ये. आणि मला बऱ्याच जणांचे फोन आले, मेसेजेस आले की आम्हीसुद्धा तुझे हे स्टेटस पाहून कैलास परिक्रमेमध्ये सहभागी झालो आहोत. आणि सर्वजण म्हणतात की तुझ्या पुढच्या कैलास परिक्रमेमध्ये आम्ही नक्कीच जॉईन होऊ. तर आपल्यालासुद्धा ही परिक्रमा करायची असेल आणि हा आमचा जो आत्ताचा परिक्रमा कशी चाललेली आहे आणि काय आम्ही करत आहे त्याप्रमाणे आपण फॉलो करा. माझा यूट्यूब चॅनलसुद्धा आहे कार्तिकी टूर्स 7. नक्कीच फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. हर हर महादेव. हर हर महादेव. गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो. तर आज मी आहे काठमांडू येथे आणि आजपासून आमची कैलास परिक्रमा ही यात्रा चालू होत आहे. आत्ताच मी ग्रुपला जॉईन केलेला आहे. ग्रुप 2 दिवसापूर्वीच आला होता काठमांडूमध्ये आणि मी आत्ता त्यांच्याबरोबर निघत आहे तातोपानी या गावाकडे. साधारण 5 तासाचा आमचा हा पहिला दिवसाचा प्रवास असणार आहे. थोडक्यात म्हणजे 3 दिवस झालेले आहे आम्हाला यात्रेला चालू करून आणि जवळजवळ 5 तासाचा आजचा प्रवास करून आम्ही तातोपानी या गावामध्ये मुक्काम करणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी आम्ही निघणार आहे चायनाकडे. हर हर महादेव मित्रांनो. हर हर महादेव मित्रांनो. तर मी तुम्हाला दाखवत आहे शंकराची मूर्ती. हे बघा, या ठिकाणी आमचे सभासद आहेत. हर हर महादेव, 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 हर हर महादेव. तर आंघोळ केल्याच्या नंतर या ठिकाणी शिवजींचं दर्शन घेतात हे सर्व आणि येथूनच आमची आज यात्रा चालू होत आहे. या ठिकाणी हे बघा शोभा मॅडम आहेत. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. तर मित्रांनो ही अशा प्रकारे आम्हाला ही बॅग दिलेली आहे. मोठी बॅग आहे. त्याच्यानंतर ही एक सॅक बॅग दिलेली आहे आणि अजून एक छोटी बॅग त्यांनी दिलेली आहे. अशा प्रकारे आम्ही हे पॅकिंग केलेलं आहे. याच्यामध्ये जर्किन दिलेलं आहे थंडीसाठी आणि ही अशा पद्धतीने ही बॅग आहे. तर आमची मोठी बॅग आम्ही काठमांडूच्याच हॉटेलमध्ये ठेवलेली आहे. ही बॅग आमची जवळजवळ 4 दिवस आमच्याबरोबर राहणार आहे. ज्या टायमाला आम्ही घोड्यावरती बसू तेव्हा आम्ही छोटी बॅग घेणार आहोत, कॅरी करणार आहे. 3 दिवसाची आमची जेव्हा परिक्रमा असेल तेव्हा आम्ही छोटी बॅग कॅरी करणार आहे. ही बॅग दार्चनमधील हॉटेलमध्येच राहणार आहे आणि परिक्रमा पूर्ण झाल्याच्या नंतर पुन्हा आम्ही ही बॅग घेऊन काठमांडूच्या हॉटेलमध्ये जाणार आहे. काठमांडूच्या हॉटेलमध्ये पोहोचल्याच्या नंतर आम्ही आमच्या मोठ्या बॅगमध्ये पुन्हा हे सामान शिफ्ट करणार आणि ही बॅग आम्ही मोकळीच
पुण्याला घेऊन जाणार. तर अशा पद्धतीने ह्या बॅगा इथं दिल्या जातात कैलास यात्रेमध्ये. हर हर महादेव. हर हर महादेव मित्रांनो. तर आत्ता मी तातोपाणी हे सोडलेलं आहे. साधारण 1 किलोमीटर आम्ही या बसने इथपर्यंत आलेलो आहे आणि इथून हा रस्ता पुढं खचलेला आहे. तर इथून आम्ही पुढं पायी जाणार आहे. साधारण एक अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर आम्ही पायी जाणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्ही दुसऱ्या बसने बॉर्डर पर्यंत जाणार आहे आणि बॉर्डर नंतर इमिग्रेशन होईल. इमिग्रेशन झाल्याच्या नंतर पुढं आम्ही निघणार आहे आमच्या पुढच्या प्रवासाला. समोर हे तुम्हाला दाखवतो एक संपूर्ण चायना आहे आणि ही जी खाली नदी वाहते ती बघा, ही चायनात आलेली आणि ही आपल्या भारतात जाते. पलीकडचा पूर्ण भाग हा चायनाचा आहे आणि हा उजव्या साईडचा जर दाखवतोय तुम्हाला हा आहे नेपाळचा. हर हर महादेव. मित्रांनो, रस्ता बंद असल्यामुळे आता आम्हाला थोडं पायी जायला लागणार आहे या ठिकाणी. आता इथून बघा एवढा हा डोंगर चढून पलीकडे आम्हाला जायचं आहे. पलीकडे आमची दुसरी बस असणार आहे. सुंदर वॉटरफॉल वाहत आहे बघा. पावसाळ्याचे दिवस आहेत. या साईडला पण आहे, तो पण मी तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी आमची बस उभी आहे नेपाळची आणि इथून पुढे गाड्या काही जात नाहीत. समोर सुंदर वॉटरफॉल वाहत आहे आणि इथून या ब्रिजवरती आम्हाला पुढे वरती हा डोंगर चढायचा आहे आणि पलीकडे आमची दुसरी बस असणार आहे नेपाळमधलीच आहे. 2 किलोमीटर आम्ही पुढे जाणार आणि तिथून पुढं आम्ही चायनाच्या बॉर्डरवरती पोहोचणार आहे. तिथे आमचं इमिग्रेशन होईल. इमिग्रेशन झाल्याच्या नंतर आम्ही चायनाच्या बसमधून आम्ही पुढचा प्रवास चालू करणार आहोत. हर हर महादेव. ते बघा ही लोक कशी चाललेली आहेत बघा. हर हर महादेव. आमचा ग्रुप आहे सर्व. प्रशांत भाऊंची भेट झाली इथं या ठिकाणी. कशी झाली यात्रा? मस्त ना? एकदम सुंदर. प्रशांत भाऊ आमचे ट्रॅव्हल मित्र आहेत, त्यांची भेट झाली इथे. हां हे बघा. जय बोले जय बोले. छोटी बोलेने भेट करून दिली इथे. जय बोले जय बोले. वा इकडे पण निघालं. किती वर आहे अजून? थोडे तर पूर्ण घामाघूम झालेला आहे टप्पा चढून. आता बघा इथून पुढे उतार चालू झालेला आहे. उतार करून आम्हाला तिथं जायचं आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे बघा. ही जी लँडस्लायडिंग झाली बघा, या ठिकाणी ही लँडस्लायडिंग झालेली आहे. त्यामुळे आम्ही पायी या ठिकाणी आलेलो आहे आणि पलीकडे आमची बस लागलेली आहे नेपाळला जाणारी. सुंदर वातावरण आहे. थोडा पाऊस चालू आहे अधूनमधून. तर लँडस्लायडिंग झाल्यामुळे आमचं सर्व सामान बघा इथली लोकल जी लोक आहेत ते वाहून नेत आहेत. हे बघा असे घेऊन जातात सगळं साहित्य. पलीकडच्या या डोंगरातून त्या डोंगराकडे पलीकडे ट्रान्सफर करत आहेत. खूपच कष्टाचं काम आहे आणि या गावाला पण थोडाफार आता आमच्या माध्यमातून थोडाफार त्यांना रोजगार मिळालेला आहे. हर हर महादेव. मित्रांनो, खूपच कठीण उतार आहे बघा या ठिकाणी. अशा प्रकारे आम्ही ट्रेक करत आहे आणि त्या गावापर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. अशा प्रकारे ही लोक बघा आमच्या बॅगा वाहून येतात. गावातले लोक आहेत. समोर इथं लँडस्लायडिंग झालेली आहे. बस वाहतूक केली जात नाही या ठिकाणी बघा. कंटेनर आहे, मोकळा चाललेला आहे कारण मोकळाच कंटेनर पलीकडे जाऊ शकतं आणि अशा प्रकारे ही वाहतूक केली जाते या ठिकाणी. तर पुढे पलीकडं आमच्या बस लागलेल्या आहेत. बसने आम्ही चायनाच्या बॉर्डरवरती जाऊन इमिग्रेशन चेक इन करणार आहोत. हर हर महादेव. फायनली आता आमचं इमिग्रेशन झालेलं आहे आणि आम्ही आता चायनामध्ये एंटर केलेलं आहे. या नदीच्या पलीकडे नेपाळ आणि आता आम्ही अलीकडे आहेत. नदीच्या अलीकडे नदी चायनामधून येते.
आता आम्ही बसमध्ये बसून चायनामधली जी बस आहे ती आता आम्हाला घ्यायला आलेली आहे आणि येथून आम्ही आता आमच्या हॉटेलमध्ये जाणार आहोत. हर हर महादेव. तर ही बस आता आम्हाला न्यायला आलेली आहे. याच बसने आम्ही कैलास दर्शन करणार आहोत. सर्व सभासद बसलेले आहेत. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. तर आता आमचा प्रवास चालू होत आहे. हर हर महादेव. मित्रांनो, तर मी आत्ता आहे चायनामधील नायलॉन काउंटी येथे. सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसेच गोकुळाष्टमीच्या सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी आहे कैलास परिक्रमा यात्रेमध्ये. सागाला आम्ही संध्याकाळी 6 वाजता पोचणार आहोत आणि सागा साधारण 4300 मीटर उंचीवरती आहे. आणि आत्ता मी हे निलाम काउंटी हे आहे जवळजवळ 2800 मीटर उंचीवरती. थोडं ऑक्सिजनला कमतरता आहे इथे. संध्याकाळी सुद्धा ऑक्सिजन लेवल खूप कमी होते, त्यामुळे सर्वांना डायमॉकच्या गोळ्या आम्ही देत आहोत. अर्धी गोळी रोज घेत आहोत. तर अशी ही कैलास परिक्रमा खूपच अवघड असते असे म्हणले जाते. तरी पण बघू आता पुढे गेल्यावरती कसं काय आणि कशा प्रकारे आमची ही यात्रा होते. आणि आज आमचा 5वा दिवस आहे यात्रेचा. हर हर महादेव. टाईमचा विचार केला तर या ठिकाणी आत्ता वाजलेले आहेत 10:30. सकाळचे 10:30 वाजलेले आहेत. मला वाटते आपल्या भारतामध्ये सकाळचे 8 वाजले असतील. तर साधारण 2.5 तासांचा फरक आहे चायनामध्ये. जय हिंद, जय भारत. कोटि प्रभाश्री शरीरम् स्फुरन्मौलिकल्लोलिनी चारुगङ्गा लसद्भालबालेन्दुकण्ठे भुजङ्गा. तर आता आम्ही थोडं वाटेमध्ये थांबलेलो आहे. येथे मुलुंगा लेक इथून दिसत आहे. चायना येथील मुलुंगा लेक. नमस्कार मित्रांनो, जस्ट आत्ता आम्ही सागा येथे पोचलेलो आहोत. चांगली सिटी आहे सागा. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. आणि हे बघा, हे आमचं हॉटेल आहे होम इन. हॉटेलची लॉबी दाखवतो तुम्हाला. हे आमच्या बॅग आहेत बघा. अशा प्रकारे बॅग असतात. हे रिसेप्शन आहे. हॅलो, लिफ्ट आहे. सुंदर हॉटेल आहे. आजचा आमचा मुक्काम येथेच असणार आहोत. तुम्हाला मी आता आमच्या हॉटेलची रूम दाखवतो. 8403. बेसिन सुद्धा ह्यांनी बाहेरच दिलेलं आहे. टीव्ही आहे. 2 सेपरेट बेड दिलेले आहेत. टॉयलेट्स. बाहेर जाऊ पण बघून घ्या.
सुंदर हॉटेल आहे. हाय, हॅलो. नमस्कार मित्रांनो. तर मी आता आहे सागामध्ये. रात्रीचे 9 वाजलेले आहेत. या ठिकाणी बघा अजून किती उजेड आहे. सूर्य आत्ताच मावळलेला आहे. समोर बघा अजूनही उजेड दिसतोय. रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि सुंदर शहर आहे सागा. उद्या आम्ही सकाळी निघणार आहे मानसरोवरकडे. या ठिकाणी आमचं हॉटेल आहे होम इन. हॉटेल व्यवस्था खूपच छान आहे या ठिकाणी आणि सिटी एरिया आहे हा. हर हर महादेव. आकाशमाकाशवासं भजेऽहम् निराकारमोङ्कारमूलं तुरीयम् गिराग्या. मित्रांनो, आता आम्ही दुपारच्या जेवणासाठी या ठिकाणी थांबलेलो आहे. झोंबा फाया म्हणून एक प्लेस आहे त्या ठिकाणी. या ठिकाणी हे बघा, हे आमचं जेवण आहे. असं पार्सल आणलेलं जेवण आहे. पुलाव आहे, राजमा आहे, फ्लॉवर आहे, फ्रूट होते, गुलाबजाम आहेत, इकडे फ्रूट्स आहेत, फ्रुटी आहे. अशा ठिकाणी हे जेवण चालू आहे बघा. थंड हवामान. कसं जेवण आहे? मस्त ना. या ठिकाणी पण बसलेले आहेत. ठीक है ना. बहुत बढ़िया. हाँ सर, देखिए इधर कैसा लग रहा है? हे अशा प्रकारे आता जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. दुपारी 1:30 वाजलेला आहे. आमची बस आहे. जेवण करून आम्ही पुढं निघणार आहे मानसरोवरकडे. ही आमची किचन आहे. हे करता राहिला. कसं आहे जेवण? जेवण कसं आहे? ओके. हा का मस्त ना. गुलाबजाम फाया या ठिकाणी जेवायला थांबलोय. हां, सुंदर जेवण. सुंदर. प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशम् अखण्डम् अजं भानुकोटिप्रकाशम्